करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपलं जीवन टेन्शनमध्येच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेले टेन्शन, त्या टेन्शनातून मार्ग कसे आपल्याला प्राप्त होतील. कारण सुखाचा मार्ग शोधण्यासाठी सर्वोत्तम आपण पर्याय निवडलाच पाहिजे. कारण जीवनामध्ये निंदा आणि टीका करणारी लोक आहेतच, आणि ती सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्या वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा पूर्णपणे बंद होईल आणि आपण गर्विष्ठाच्या दिशेला, अहंकाराच्या दिशेला, जो आपला मीपणा आहे त्या दिशेला आपलं पाऊल जाईल. मग टेन्शनमध्ये जीवन जगत असताना कोणत्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे तर आपल्या पदरी यश प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. लोक निंदा करणारे आहेतच ना, तशी स्तुती करणारे सुद्धा लोक आहेतच. जर स्तुती जर लोकांनी केली तर आपण कोणत्या मार्गाला जाऊ, आणि निंदा जर केली तर कोणत्या वाटेला आपण जाऊ, हे आपण स्वतःहून शोधलं पाहिजे. आपल्याला प्रगतीच्या वाटेवर जायचं आहे की आपला प्रवास अधोगतीच्या मार्गावर जाईल, या वृत्तीने पाहायचं आहे. म्हणजेच काय, प्रगती की अधोगती, मनास होय विश्रांती आणि समाधान. आता प्रगतीच्या वाटेवर जर आपण जायचा विचार केला तर जीवनामध्ये सुख आणि दुःखही येतात आणि जातात सुद्धा. मग टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा आपल्या मुखी जर नामस्मरण असेल, देवाचं जप असेल, नाम तुझे घेता देवा होई समाधान, परंतु आपण ते पाहत नाही. आपण फक्त लोकांचा विचार करत असतो, लोकांच्या बोलण्याचा विचार करत असतो की ही व्यक्ती मला अशी बोलली होती. जी व्यक्ती बोलून गेली त्या व्यक्तीचा आपण इतका विचार करत असतो की संपूर्ण आयुष्य, जी बोलणारी व्यक्ती एकदाच बोलून जाते, परंतु आपण आयुष्यभर विचार करत बसत असतो. कारण घेतलेला श्वास सुद्धा परत घ्यायला लागतो, परंतु जो घेतलेला श्वास आहे तो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत दुसरा आपण श्वास घेऊ शकतच नाही. म्हणजेच शेवटचा श्वास सुद्धा इथंच सोडून जायला लागतो, बरोबर की नाही. म्हणजेच काय, आपण आपल्या सोबत काहीच घेऊन जाणार नाहीयेत. मग आपल्याला मीपणा, गर्व, अभिमान, अहंकार कशाला. अहो, चांगलं काम करत असताना फळाची अपेक्षा कधीच करायची नसते. या कार्याचं फळ देणं माणसाच्या जरी हातात नसलं तरी सुद्धा नियतीच्या हातात आहे. आपण अपेक्षा करतो, हे जर मी काम केलं तर नक्की मला एवढे पैसे मिळतील, हे जर मला काम मिळालं तर मला एवढं भलं मोठं प्रॉफिट होईल. परंतु जर आपण विचारच केला नाही, फक्त कार्यावर उत्तम प्रकारे बघा संकल्प केला की मला एवढं काम करायचं आहे, निष्ठा ठेवली तर त्याच्यापेक्षा डबल मिळेल. कारण योग्य वेळ आली की दान नियती न चुकता पदरात आपल्या मिळत असते.
बरोबर की नाही? कर्म आपली उत्तमाची असली पाहिजे. चांगलं काम आपल्याला करायचं आहे, परंतु फळाची अपेक्षा करायची नाही. आता श्रवण केलियाची फळं क्रिया पालटे तात्काळ. जीवनात उंच उडायला पंखाच्या आवश्यकता फक्त पक्ष्यांना असते. आपल्याला आहे का हो? आपल्याला सुद्धा जीवनात उंच उडी मारायची, परंतु मागचा जो भाग झाला त्यामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलं, त्यांना जी इंद्रिय प्राप्त करून दिली त्यांच्यासाठी ना. आपल्याला जीवनात यशाची भरारी उंच बघा तो टप्पा गाठायचा आहे, त्यासाठी आपल्याला फक्त कार्य करणं गरजेचं. माणूस जेवढा नम्र असतो तेवढाच तो उंच भरारी घेऊ शकतो. आपण बघा, एखादी स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये आपण धावत धावत पुढे निघून जातो. एखादी परीक्षा असेल, धावण्याची स्पर्धा असेल, आपण धावत जातो आणि मध्ये थोडा विश्रांती घेतो, कारण का मागचे अजून मागेच राहिलेले आहेत. परंतु एखाद्या वेळी असा कोणीतरी स्पीड घेऊन धावून निघून जातो तर आपल्या पुढे आपल्याला पाहायला मिळतो. अरे आपण बोलतो आपण इथे फुकटचा थांबलो, बरोबर की नाही? मग थांबण्यापेक्षा मेहनत आणि मेहनतीचा टप्पा गाठणं खूप महत्त्वाचं आहे. निर्मळ मनानं बनवलेली माती बघा, आपण माती असते बघा, हा आपला मातीचा देह आहे. त्या पाण्यामध्ये ती माती आणि मातीमध्ये पाणी जेव्हा आपण मिक्स करू, त्यापासून अनेक प्रकारचे विशिष्ट आकार देऊन एखादी मूर्ती असेल, एखादी वस्तू असेल, ती आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो. मग जेव्हा ती एखादी वस्तू किंवा एखादी मूर्ती घडून तयार झालेली असते, त्यावेळी ते आपण शोकेसमध्ये ठेवत असतो. कारण का ती कलाकृती आपण स्वतःहून तयार केलेली आहे. मग सुख कशामध्ये आहे? तेवढं कार्य करायला बघा, आपण कोणाच्या मदतीची आपल्याला गरज भासली का नाही आहे? आपल्याला कंटाळा आला का नाही आहे? मग आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कंटाळा येत नाही ना, त्या गोष्टी आपण स्वतःहून केल्या गेल्या पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ना, त्या गोष्टीमध्ये आपण सातत्यपणा ठेवला पाहिजे. अहो, दुसरे करतात म्हणून आपण जर करायला जाऊ ना, तर आपल्यामध्ये टेन्शन चिंता येणार म्हणजे येणार. समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. त्याला डॉक्टर बनायचं आहे ना, अहो तो त्या फॅकल्टीमध्ये आहे, तो त्या बघा प्रत्यक्षात त्याने सायन्स निवडलेलं आहे. परंतु तुझं कार्य काय आहे? तुम्ही कॉमर्स घेतलेलं आहे, तुझी लाईन वेगळी आहे, अकाउंटची आहे, बँकिंग लाईन आहे. मग तुला त्या क्षेत्रामध्ये जाऊन उपयोगाचं आहे का? डॉक्टर तो तुझा मित्र डॉक्टर की आहे, त्याने त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे. आपण जर सुई घेऊन किंवा गोळ्या देऊन जर लोकांपर्यंत पोहोचलो तर आपलं नाही होणार, बरोबर की नाही? म्हणून दुसरे कोणी करतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं नाही आहे. आपल्याला सुद्धा आवड निवड प्राप्त करून दिलेली आहे, आपल्याला सुद्धा छंद प्राप्त करून दिलेला आहे. आपण स्वतःहून शोधलं पाहिजे. आपल्याला नक्की काय करायचं आहे हे शोधा, म्हणजे नक्की सापडेल. कारण जीवनात आयुष्यात सुखदुःख येणार आणि आपल्यावर आलेल्या संकटाला आणि मृत्यूला सुद्धा चकवा देता येतो. फक्त तेवढी हिंमत असावी आणि संयम आपल्यामध्ये असला पाहिजे. आता आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे म्हणजे मृत्यू हा येणारच आहे, परंतु आता त्याला चकवा द्यायचा आहे का? बघा, विचार करतो, अरे मला किती आयुष्य आहे ते आपल्याला माहीत नाही, परंतु या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती कार्य करायचं आहे हे महत्त्वाचं आहे.
बरोबर की नाही? त्यासाठी हिंमत असावी लागते. नुसतंच आपण पलंगावर बसून गादीवर झोपून आयुष्य जगत राहिलो, काय त्याला अर्थ आहे? समर्थ म्हणाले, या पृथ्वी तलावर ओझवण्यापेक्षा काहीतरी कार्य, बघा, मातृऋण आहेत, पितृऋण आहेत, कुळऋण आहेत, गोत्रऋण आहेत, आप्तेष्टांचे ऋण आहेत, देशाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, मातृभूमीचे ऋण आहेत. अनेक प्रकारची ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. जर आपल्याला काही करता आलं नाही तर शेतामध्ये जाऊन एखादं, बघा, बियाणं पेरून उत्तम प्रकारे वनस्पती, उत्तम प्रकारे, बघा, वृक्ष संवर्धन आपण करू शकतो. देशाचे, समाजाचं कार्य आहे. परंतु आपण आळसाने मी खाटेवर आणि खाट माझी या वृत्तीवरच अजून अवलंबून आहे. आपण कष्ट करायला मागत नाही, आपण फक्त आयतं खाणार आहोत. त्याने कार्य केलं की त्याचा फळ आपल्याला मिळेल, त्याचे 2 पैसे मला मिळतील. अरे पण कामच बंद केलं किंवा ते कामावरच आले नाही तर आपल्याला मिळेल का? मग आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःहून कार्य केलेलं का वाईट आहे? नाही ना. म्हणून त्यासाठी संयम असायला हवा. आपल्याला नक्कीच यश मिळेल, परंतु यश केव्हा? पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. बघा, समर्थ म्हणाले, पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता ना, तो क्षणसुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो. आपण इतरांना कधी मदत करत नाही. इतरांना हवं तसं बोलून जातो. इतरांना संकटाच्या वेळी, बघा, आपण कधी उपयोगी पडत नाही. अहो, देवाच्या रूपाने ती व्यक्ती आपल्याकडे धावून आली. आपण म्हणतो ना, अरे देवासारखा धावून आला. अरे ती व्यक्ती आपल्याकडे धावून आली म्हणजे देवाच्याच रूपाने ना. मग आपण एकमेकांकडे असं का दृष्टिकोनातून पाहत असतो की ती व्यक्ती अशी, तो व्यक्ती असा. पण जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा तीच व्यक्ती आपल्याकडे धावून आली. म्हणून कोणाकडेही पाहताना कमी लेखायचं नाही. दिलेलं आहे. कारण का, आपल्यामध्ये सुद्धा पुण्याई कशी कमवायची याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आपल्यामध्ये असला पाहिजे, कारण हेही दिवस निघून जातील. लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतील, पण तीच लोक उद्या तुमची वाट पाहत बसतील. आपण फक्त विचार करत बसायचं की आज माझ्याकडून हे काम झालं नाही ना, उद्या हे माझ्याकडून झालंच पाहिजे. परंतु आपल्यामध्ये असतो संशय आणि आपल्यामध्ये असतो तो वाद. तो चांगल्या चांगल्या नात्यांमधून वाद निर्माण होऊन नातं तोडायची वेळ येते. का? का संशयामुळे. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करायला हवं, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा, ही शिकवण आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण प्रवास करत असताना आपला धक्का कुणाला लागला तर आपण स्वतःहून त्यांची माफी मागितली पाहिजे. आणि जर कोणी आपल्या पायावर पाऊल टाकलं, चुकून पाय बसला किंवा बघा धक्का लागला, तर त्यांनी स्वतःहून जर माफी मागितली तर आपण स्वतःहून त्यांना माफ केलं गेलं पाहिजे. हीच शिकवण आहे. परंतु आपण अरे तुरे, अरे का रे, ही भाषा वापरतो. परंतु जर आपण आपल्यातला नम्रपणा, आपल्यातला संयम, आपल्यातला आत्मविश्वास जर उत्तम प्रकारे जर असेल तर ही वेळ येऊ देणारच नाही. आणि जीवनात टेन्शनमुक्त, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंतेने आपण सर्व आयुष्य चिंतामुक्त होऊन जगण्याचं धाडस करू. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.